तर बोगस शालार्थ आयडीचे धागेदोरे पूर्व विदर्भाच्या कानाकोपऱ्यातही पसरलेले आहेत। चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील बोगस भरतीची धक्कादायक माहिती समोर येत असून अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण अधिकाऱ्यांचं वसुलीचं जाळं पसरल्याचं समोर आलंय। शिक्षण क्षेत्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात घोटाळे होत असल्याचं यामुळे स्पष्ट होत आहे। शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये वडेट्टीवारांनीही आता मोठा आरोप केलेला आहे। उल्हास नरडला बळीचा बकरा केलेला आहे। खालच्या सगळ्यांचं पाप लपवण्यासाठी नरडला अटक केली जाते असा आरोप यावेळेस काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे। बघा, उल्हास नरडला बळीचा बकरा केला आहे। खाली पदांना मान्यता देण्याचं काम शिक्षणाधिकारी करतात आणि शिक्षणाधिकारी संपूर्ण प्रपोजल पाठवल्यानंतर अंतिम निर्णय हा डेप्युटी त्यांचा पगार सुरू करायचा, त्याला मान्यता अप्रूव्ह देण्याचं काम शेवटचा, ही फाईल शेवटची असते डेप्युटी डायरेक्टरकडे। चौकशी अहवाल आल्यानंतर जे काही दोषी असतील त्यावर कारवाई करायची आतापर्यंत पद्धत होती, पण डायरेक्ट पोलिसांनी या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला हात घातला कारण खालचं सगळ्यांचं पाप लपवायचं होतं हा त्या